देशात प्रत्येक राज्यात आपली एक अशी प्रथा आणि परंपरा आहे। सध्या सर्वत्र सणांचा उत्साह आहे। गणेशोत्सवाची लगबग देशभरात दिसून येत आहे। श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यात येतो। शेतकऱ्यांसाठी हा सण अतिशय खास असतो। बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो। त्याचाच एक भाग म्हणून लहान मुलांना सुद्धा बैलांविषयी आपुलकीची भावना असावी, शेतीबद्दल त्यांचे प्रेम वाढावे या भावनेने विदर्भात हा तान्हापोळा साजरा करण्यात येतो। बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हापोळा साजरा करण्याची परंपरा आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा बुद्रुक या गावामध्ये सुद्धा तान्हापोळा उत्साहाने साजरा करण्यात आला। 17 वर्षापासून या गावामध्ये शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने तान्हापोळा आयोजित करण्यात येतो। गावातील लहान मुलांनी आपल्या कलेतून साकारलेले मातीचे बैल तान्हापोळ्यामध्ये आणले होते। बैलांचा आकार देखाव्यानुसार त्यांना बक्षीस देण्यात आले। यामध्ये प्रथम क्रमांक रितेश राऊत याने पटकाविला, दुसरा क्रमांक ठाकरे हिला, तसेच यासोबत एकूण जणांना अनुक्रमे बक्षीस वितरित करण्यात आले, तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सन्मानित करण्यात आले। या दरम्यान गावातील मुलांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट राजीव अंबापुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक मेजर लोखंडे, डॉक्टर संकेत शेळके मलवार, मुख्याध्यापिका वाघमारे निचत, उपसरपंचा सारिका सोळंके, पोलीस पाटील सुनील सोळंके, ग्रामसेवक गजभिये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कपिल ठाकरे, संदीप सोळंके, ज्ञानेश्वर सोळंके, तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते। या दरम्यान गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच व्यसनमुक्ती झालेल्या नागरिकांचा सत्कार घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन दुबे, विलास इरतकार, श्याम मारोटकर, अनिल मेटकर व गावातील तरुणांनी परिश्रम घेतले। या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।